नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना आहे बघा। लाडक्या बहिणींना आता लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे 1,500 रुपये जानेवारीचा हप्ता हा यायला सुरुवात झालेलीच आहे। यासोबतच लाडक्या बहिणींना आता शिलाई मशीन वाटप सुरू झालेलं आहे आणि पिठाची गिरणी वाटप सुरू झालेलं आहे। तर याचं काय आहे पुढे आपण डिटेल माहिती पाहणार आहोत। लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, नाहीतर तुमचं इथं आपण म्हणू शकतो की तुमचं डायरेक्ट बँक खातंच हे खाली होऊ शकतं, बँक खातं रिकामं होऊ शकतं। काय आहे सगळी माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी, अनेकांना फोन जीएसटी भरण्याचं आवाहन आलेलं आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींचं जी काही योजना आहे आपली, त्या योजनेअंतर्गत तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतच आहेत। बघा, शिलाई मशीन जी योजना होती ती आणि पिठाची गिरणी योजना होती, ह्या योजना होत्या, परंतु आता याच्यासाठी काय आहे बघा, लाडकी बहीणच्या जी काही लाभार्थी आहेत त्यांना शिलाई मशीन मिळणार आणि पिठाची गिरणी मिळणार असे अनेकांना फोन येत आहेत। आता हे फोन कुठून येत आहेत, तर हे फोन येत आहेत महिला व बालकल्याण विभागातून, असं ह्या फोनमध्ये सांगितलं जात आहे। आता याचं आपण सत्य व्यवस्थित बघूया। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाकाठी ठराविक गॅस सिलेंडर मोफत दिले जातात, परंतु आता याच लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी मिळणार आहे असे फोन येण्यास सुरुवात झाली आहे। मराठवाड्यातील काही भागातील लाभार्थ्यांना जीएसटी भरण्यास सुद्धा सांगितलं जात आहे। बघा, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण भरपूर जणांना फोन येत आहेत की शिलाई मशीन तुम्हाला आता मिळालेली आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात, तर शिलाई मशीन मिळणार, पिठाची गिरणी मिळणार, असे बऱ्याच जणांना फोन कॉल्स येत आहेत। तर माझं एक तुम्हाला सरळ इथं सांगणं आहे, लाडक्या बहिणींनो, शिलाई मशीन जी योजना आहे ती आता बंद झालेली आहे, पिठाची गिरणी जी वाटप आहे ती बंद झालेलं आहे। अशी कुठलीही योजना नाही। जर तुम्ही कोणाचा व्हिडिओ पाहत असाल की शिलाई मशीन वाटप सुरू झालेलं आहे, फॉर्म भरा, पिठाची गिरणी वाटप झालेलं आहे, फॉर्म भरा, तर ह्यासाठी कुठेही बळी पडू नका। कारण इथं बघा, जे काही लुटेरे आहेत, जे ऑनलाईन बँक लुटेरे करतात, त्यांनी इथं स्कॅम केलेला आहे। तुम्ही जर कोणाचा व्हिडिओ बघून जर त्याच्यावरती क्लिक करत असाल किंवा त्यांचा व्हिडिओ बघत असाल, माझं तर असं स्वतःचं म्हणणं आहे, जे शिलाई मशीन मिळतात आणि पिठाची गिरणी वाटप सुरू आहे असे जे म्हणतात ते सगळ्यात खोटारडे आहेत। लक्षात घ्या, अशांचे व्हिडिओ बघू नका, कारण शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी वाटप हे कुठेही नाहीये। लक्षात घ्या, तुमचं जर याच्या नादी लागलात तर तुमचं अकाउंट खाली होणार आहे। का होणार आहे सगळी डिटेल माहिती सांगतोय, कारण काय केलं जात आहे बघा, अनेकांना फोन येत आहेत। बघा कसं येत आहे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या ऑफिसला शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी आलेली आहे, तो पोहोच करण्यासाठी तुमच्या घरी पोहोच करण्यासाठी त्याची जी काही जीएसटी आणि ट्रान्सपोर्ट खर्च आहे तो चालकाच्या फोन पे नंबरला ऑनलाईन पाठवा, असे फोन कॉल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला पुरुषांच्या मोबाईलवर येत आहेत। त्यामुळे तुम्हाला तात्काळ सूचना आहे मित्रांनो, अशा कुठल्याही कॉलला बळी पडू नका। एवढंच काय, तर लाडकी बहीण योजना असू द्या, कुठलीही योजना असू द्या, असा कोणाचा फोन येत नाही। आणि सध्या फक्त लाडकी बहीण योजना सुरू आहे, बाकीची मशीन योजना जर की पिठाची योजना ही सगळ्या योजना बंद आहेत। जर तुम्ही कोणाचं प्लीज सांगतोय, खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही काय करताय माहितीये का, जे खोटरडे सांगतात की आज आता पिठाची गिरणी चालू झालेली आहे, कुठं तुमची काय मशीन शिलाई मशीन योजना सुरू आहे, हे चुकीचं आहे, हे रॉंग पद्धतीनं आहे, ते त्यांच्या पैशासाठी करतायत। तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघून त्यांना हे करताय। लक्षात घ्या, अशा प्रकारचं जे काही फायदा उचललेला आहे इथल्या लोकांनी, बघा ज्या वेळेस याची चौकशी करण्यात आली तर हे जे फोन नंबर आहे ते महाराष्ट्राबाहेरचे फोन नंबर यूज केले गेलेले आहेत आणि काय केलं जाते, तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचं स्कॅनर पाठवलं जात आहे। लक्षात घ्या की तुम्हाला शिलाई मशीन मंजूर झालेली आहे, तुम्हाला पिठाची गिरणी मंजूर झालेली आहे, तर तुम्हाला ते तुमच्या घरी पोच करण्यासाठी आम्हाला 2,000-3,000 रुपये जो काही खर्च आहे तो खर्च आम्हाला पाहिजे आहे, म्हणजे तुमच्या घरी आम्हाला डायरेक्ट ती मशीन पोहोचवायची आहे किंवा पिठाची गिरणी पोहोचवायची आहे। तर तुम्ही ह्या नंबरवरती स्कॅनर पाठवून तुम्हाला काय करतायत, ते तुमच्याकडून 2,000-3,000 घेतायत। तर अशामुळे काय होत आहे, लाडक्या बहिणीचे अकाउंट खाली व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना, तुम्ही इथं बघू शकता, आपली कुठलीही बातमी चुकीची नसते। फोन कॉल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि या एका जिल्ह्यात नाही, भरपूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये मोठा स्कॅम चालू आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना एक हात जोडून नम्र विनंती आहे की कुणी सुद्धा अशा फोन कॉल्सला बळी पडू नका। या योजना बंद झालेल्या आहेत। ज्या दिवशी या चालू होतील त्या दिवशी आपल्या चॅनलवरती याची खरी माहिती तुम्हाला दिली जाईल। खरी माहिती फक्त आपल्या चॅनलवरती दिली जाते, तर
असल्या प्रकारची कुठलीही योजना आपल्याकडे आता सुद्धा चालू नाहीये. तर पिठाची गिरणी आणि जी काही शिलाई मशीन आहे ती योजना आता बंद झालेल्या आहेत. ही प्रत्येक वेळा मी 1000 वेळा सांगतोय. फक्त आता लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू आहेत, तेच तुमच्या खात्यावरती येणार आहेत. जानेवारीचा हप्ता 1500 रुपये हे तुमच्या खात्यावरती येणार आहे. किंबहुना भरपूर लाडक्या बहिणींच्या आता खात्यामध्ये यायला सुद्धा सुरुवात झाली असेल, कारण स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलंय की आम्ही वाटपाला कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. काही बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा आलेला असेल, परंतु इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इथं सध्या चुकीच्या पद्धतीने चालू आहेत. तर कुणीही कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. जर तुम्हाला व्हॉट्सअपला काही मेसेज आला तर त्याला रिप्लाय देऊ नका, डायरेक्ट ब्लॉक करा. कारण कुठलीही योजना फोनद्वारे होत नाही, सगळी ऑनलाईन प्रक्रिया होते. डायरेक्ट डीबीटी होतं, तुम्हाला माहिती आहे. आता फक्त घरकुल योजना एक चालू आहे ज्याच्यामध्ये 20 लाख घरे देण्यात आलेली आहेत आणि ही जी फॉर्म आहे ती तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये मिळत आहेत. त्यामुळं असं कुणाला डायरेक्ट पैसे पाठवूच नका. जर असा फोन आला तुम्हाला की घरकुलसाठी असं आहे तसं आहे तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करा, नंतरच पैसे भरा. असल्या आणि पैसे लागायची काही गरजच नाहीये ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तर प्लीज काय करा, तुम्ही अशा गोष्टीपासून जरा थोडं सावध राहा. नाहीतर काय होईल, तुमच्या एके दिवशी जे काही अकाउंट आहे ते पूर्णतः खाली होईल. सगळे पैशाचं तुमच्याकडून घेतले जातील. स्कॅम तुमच्याबरोबर होऊ शकतो. कारण बघा, भोळे बाबडे आपले माणसं असतात, त्यांना आपण सहज विश्वास ठेवतो, परंतु विश्वास ठेवायचा नाही. कारण जोपर्यंत खरी माहिती आपल्या चॅनलवरती येत नाही तोपर्यंत, आणि आपण तुम्हाला माहिती आहे की खरी माहिती आल्याशिवाय व्हिडिओ हा बनवत नाही. आणि मला हे स्कॅम भरपूर ठिकाणी कळायला लागले की असे स्कॅम चालू झालेले आहेत, फोन यायला लागले आहेत. मग मी त्याच्यावरती ठरवलं की हा व्हिडिओ आपण बनवलाच पाहिजे. कारण बघा काय होतं, काही तिथं लोक व्हिडिओ पण टाकतात की शिलाई मशीन चालू झाली, कुठं पिठाची गिरणी चालू झाली. असं काही चालू झालेलं नाहीये. तर कृपया करून तुम्ही कुणाचाही विश्वास ठेवू नका. आणि तिथं जे काही शिलाई मशीन वगैरे असल्या योजना बंद झालेल्या आहेत, कधीच बंद झालेल्या आहेत, त्याला बंद होऊन वर्ष झालेलं आहे. वर्ष. स्कूटी योजना काय असते तुम्हीच विचार करा ना. स्कूटी प्रत्येकाला कशी मिळेल? स्कूटी योजना ही आपल्या महाराष्ट्रातील नाहीये. पिठाची गिरणी होती ती बंद झाली, शिलाई मशीन योजना होती ती पण बंद झालेली आहे. ज्यावेळेस या गोष्टी चालू होतील त्यावेळेसच तुम्हाला तिथं त्या लाडक्या बहिणींना आपण व्हिडिओद्वारे खरी माहिती आपण देत असतो. त्यामुळे आतापर्यंत जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण लक्षात घ्या, माझी खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही आपले व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघता आणि तुमच्यापर्यंत खरी माहिती जाणं हे खूप गरजेचं आहे. कारण काय होतंय, तुम्ही माझा व्हिडिओ बघून सगळ्यांचे व्हिडिओ बघत असाल, काही प्रॉब्लेम नाही, माहिती घेणं सगळ्यांचा अधिकार आहे. परंतु काही मोजकेच तिथं खरी माहिती आपल्यासारखी देत असतात. त्यामुळं तुम्ही योग्य चॅनलला सबस्क्राईब करावं आणि योग्य व्हिडिओ पाहावा, एवढीच माझी नम्र विनंती आहे. तर पुन्हा एकदा माझं सांगणं आहे की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. खास करून आपल्या ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण काय होतंय, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. कारण काय होतंय, अशा प्रकारचे स्कॅम चालू असल्यामुळं आणि यांना या योजनेची कल्पना नसल्यामुळं, ह्या माहितीची कल्पना नसल्यामुळं लोक लगेचच ह्या योजनेला म्हणजे या गोष्टींना बळी पडतात की हा खरंच आला असेल, कारण लाडकी बहिणींना चालू झाली आहे, या पण योजना चालू असतील, मग आपल्याला काय द्या 2000 रुपये. असं होत आहे. 2000 जर मशीन येत असेल तर काय वाईट आहे. तर असं लोकांचं एक साहजिक आहे की होणं, परंतु कुणीही त्याच्या बळी पडू नये. आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचेल. असं जर कुणाचा कॉल आला तर तो कॉल उचलू नका किंवा त्याला प्रतिसाद देऊ नका, ब्लॉक करून टाका. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.